तर स्पर्धा परीक्षा करिअरचा खरोखरच एक राजमार्ग आहे. अगदी राजासारखं जीवन तुम्हाला तिथे जगता येतं. स्पर्धा परीक्षेत एकदा की तुम्ही यशस्वी झालात की आयुष्यभर रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला अधिकार मिळतात. त्या पदामुळे मानसन्मान मिळतो. तुम्ही असलेले अधिकार पॉवर्स वापरून इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात, इतरांना मदत करू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा खरोखरच राजमार्ग आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती आधी मिळवावी लागते किंवा काही स्पर्धा परीक्षा आपल्याला आधीपासून माहिती असतात. तुमच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील की जे स्पर्धा परीक्षा देत असतील, काहींनी विचार केला असेल स्पर्धा परीक्षा द्यायचा. आत्ताच निवडणुका संपन्न झाल्या किंवा अजून पुढे निवडणुका येणार आहेत. आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये दर 5 वर्षांनी नियमितपणे निवडणुका येत असतात. विविध प्रकारच्या निवडणुका असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, म्हणजे नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, महापौर असेल, त्यांना निवडण्यासाठी निवडणुका होतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात, विधानसभेच्या निवडणुका असतात, लोकसभेच्या निवडणुका आता संपन्न झाल्या. तर एकदा तुमची निवड त्या ठिकाणी लोकांनी केली की तुम्ही 5 वर्षासाठी सत्ता केंद्रावर असतात. जर तुमचा पक्ष सत्तेमध्ये असेल, 5 वर्ष तुम्हाला जनतेची सेवा करता येते, तुम्हाला काही अधिकार मिळतात, मान सन्मान मिळतो. परंतु स्पर्धा परीक्षेतून एकदा जर तुमची निवड झाली तर दर 5 वर्षांनी तुम्हाला निवडणुकांना किंवा परीक्षांना सामोरं जावं लागत नाही. फक्त एकदाच निवड होणं अपेक्षित असतं. त्यासाठी मात्र अभ्यास करावा लागतो, स्पर्धेमध्ये उतरावं लागतं. एकदा तुमची निवड झाली की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत या पदांवर असतात. तुमच्या अधिकारांची व्याप्ती वाढत जाते. सिनियरिटीने किंवा कर्तबगारीने तुम्हाला प्रमोशन मिळतात. तुमचे अधिकार कक्ष वाढत जातात. प्रमोशनमुळे तुम्ही अगदी सर्वोच्च पदावर पण जाऊ शकतात. आणि लोकशाही प्रधान भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये खऱ्या अर्थाने या देशाचं राज्यकारभार जर कोणी चालवत असेल तर ती नोकरशाही, ब्युरोक्रेसी चालवत असते. दर 5 वर्षांनी सत्ता केंद्र जरी बदलली तरी त्यांना सल्ला देण्याचं काम, निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचं काम आणि राज्यव्यवस्थेने घेतलेले निर्णय त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचं काम ही नोकरशाही करत असते. आणि या नोकरशाहीमध्ये, या ब्युरोक्रेसीमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला फक्त एका पदाचा विचार करायचा आहे. लाखोची स्पर्धा आहे, करोडोची स्पर्धा, याचा विचार करायचा नाही. आपल्याला एका वेळेस एकच पद घ्यायचं असतं. म्हणून UPSCच्या 1000 जागांसाठी जाहिरात येत असेल तर 1000चा विचार न करता तुम्हाला कलेक्टर व्हायचं तर IASच्या एका पदाचा विचार करायचा. पोलीस कमिशनर व्हायचं तर IPS केडरमधल्या एका पदाचा विचार करायचा. आपल्यासाठी एक पद फक्त आपल्याला पाहिजे. म्हणून स्पर्धा परीक्षेबद्दल जे गैरसमज आहे ते पण आपल्याला काढून टाकायचे आहेत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा का केल्या पाहिजेत? स्पर्धा परीक्षेतून करिअर का निवडलं पाहिजे? आपल्यापुढे करिअरचे विविध दालनं आता उपलब्ध आहेत. जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तेव्हा एक आर्थिक स्थैर्याचा, आर्थिक वेतन किंवा सॅलरी आपण ज्याला म्हणतो, पॅकेजेस पण आता म्हटलं जातं कॉर्पोरेटमध्ये, त्याचा विचार करतो. स्पर्धा परीक्षेतून नक्कीच चांगलं आर्थिक वेतन आपल्याला मिळतं, चांगला पगार मिळतो. भविष्याच्या दृष्टीने स्थैर्याचा विचार केला तर कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर किंवा उद्योगधंदा याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये बदल झाला, एखाद्या देशाची पॉलिसी बदलली, शासनकर्ते बदलले, तंत्रज्ञानामध्ये बदल झाला तरी अनेक उद्योग, व्यवसाय, करिअर हे नामशेष होतात का कमी होतात. म्हणजे भविष्याच्या दृष्टीने स्थैर्य असेलच असं नाही. परंतु तुम्ही एकदा जर शासकीय सेवेमध्ये निवडले गेलात तर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत त्या पदांवर असतात, प्रमोशन घेत असतात. म्हणजे तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने सुद्धा स्थैर्य असतं. की आर्थिक स्थैर्य मिळतं, भविष्याच्या दृष्टीने स्थैर्य मिळतं. भविष्याच्या म्हणजे तुम्ही असताना तुम्हाला त्या फॅसिलिटी मिळतील, पगार मिळतील. तुमच्यानंतर जे असतील त्यांनासुद्धा पेन्शनचा लाभ द्यायचा सरकारचा प्रयत्न असतो, त्यांना पेन्शन दिलं जात असतं. म्हणजे एवढी काळजी तुमची या राजमार्गावर जर तुम्ही गेलात तर तुमची घेतली जात असते. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो व्यवसाय करतोय, जे करिअर करतोय, जे काही उद्योग आपण काम करतो दिवसभरामध्ये, त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे बरेचसे करिअर असे की ज्याच्यातून तुम्हाला अर्थार्जन चांगलं होतं, पैसे चांगले कमवता येतात, परंतु तेवढा रिस्पेक्ट त्या करिअरमधून मिळेलच असं नाही. तर स्पर्धा परीक्षेतून तुम्ही ज्या करिअरवर जातात, तुम्ही अगदी सरळ भरतीची परीक्षा देऊन ग्रामसेवक झालात, तलाठी झालात, तरी त्या 4-5 गावांच्या पंचक्रोशीमध्ये 7 बाऱ्यावर कोणाला नाव लावायचं असेल, शेतीबद्दलचे काही प्रॉब्लेम असतील, कृषी कर्ज असेल, कुठलीही गोष्ट असेल, त्याच्यासाठी मानाने सन्मानाने तुमच्यापर्यंत लोक येतात आणि तुमच्याकडनं मदत घेत असतात. तुमच्या सहीने त्यांचे कामं होत असतात. म्हणजे शासकीय सेवेतलं अगदी शेवटचं पद आपण विचार करतोय. अगदी ट्रॅफिक पोलीस असेल, पोलीस कॉन्स्टेबल असेल, त्यालासुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना अधिकार त्या क्षेत्रामध्ये दिलेले असतात. मग स्पर्धा परीक्षेतून तुम्ही कुठल्याही पदावर निवडला गेलात, वर्ग 1 अधिकारी झालात, कलेक्टर झालात, डेप्युटी कलेक्टर झालात, ZP CO झालात, तहसीलदार झालात, ग्रामपंचायतीमधले ग्रामसेवक झालात,
तलाठी झालात, अशा कुठल्याही पदावर तुम्ही गेलात तरी त्या त्या अधिकार क्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकार दिले जातात, तुम्हाला मान सन्मान समाजाकडनं मिळत असतो, इतरांना मदत करण्याचे अधिकार तुम्हाला मिळतात. बँकेमध्ये तुम्ही क्लर्क झालात, अधिकारी झालात, मॅनेजर झालात तर इतरांसाठी शैक्षणिक कर्ज असेल, गृह कर्ज असेल, व्यवसायाचं कर्ज असेल ते तुम्ही मंजूर करून देऊ शकतात, त्याला मदत करू शकतात. म्हणजे तुमच्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये तुम्ही प्रकाश देऊ शकत असतात. आणि म्हणून शासकीय सेवेतला कुठलाही कर्मचारी असो, अधिकारी असो, त्यांना एक मान सन्मान या समाजामध्ये मिळत असतो. आणि म्हणून करिअर करतानाचे जे निकष आहे, आर्थिक प्राप्ती, भविष्याच्या दृष्टीने स्थैर्य, आपण जे काम करतो त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळतात. एवढंच नव्हे तर तुम्हाला जे अधिकार मिळतात ते इतर क्षेत्रामध्ये कदाचित मिळत नाही. त्यांना फक्त त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यांमध्ये कोणी काम करत असेल तर त्याची उत्पादकता वाढवण्याशी संबंधित अधिकार वगैरे असतात, पण इथं पब्लिक लाईफमध्ये समाजाच्या दृष्टीने तुम्हाला भरपूर अधिकार असतात आणि त्यांचा वापर करून तुम्हाला इतरांना मदत करता येते आणि त्याचं समाधान खूप मोठं असतं जे या करिअरमध्ये मिळतं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षासुद्धा करिअरचा एक समर्थ पर्याय आहे किंवा तुम्ही त्या पर्यायाचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं.